श्री क्षेत्र चंद्रेश्वर गडावर भाविकांची अलोट गर्दी। डोंगरवाल परिसराचा उपवासी भोजन सेवा उपक्रम यशस्वी। नाशिक जिल्ह्यातील पावन स्थळ म्हणून ओळखला जाणारा श्री क्षेत्र चंद्रेश्वर गड यंदाही भाविकांनी फुलून गेलाय। प्रभू श्रीराम, लक्ष्मण आणि माता सीता यांच्या चरण स्पर्शाने पावन झालेल्या या ऐतिहासिक स्थळी भगवान चंद्रदेव यांनी शापमुक्तीसाठी कठोर तपस्या केली। त्यांच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन भगवान शंकरांनी त्यांना शापमुक्त केले। तेव्हापासून येथे भगवान महादेव लिंग स्वरूपात विराजमान आहेत। या पवित्र गडावर ऋषी जमदग्नींचा आश्रम आणि भगवान परशुराम यांचेही वास्तव्य लाभले। त्यामुळे उत्तर महाराष्ट्रासह विविध भागातून हजारो भाविक दरवर्षी दर्शनासाठी येतात। चांदवड येथील डोंगरवाल परिवार गेल्या 9 वर्षांपासून चंद्रेश्वर गडावर आलेल्या भाविकांसाठी मोफत उपवासाचे अन्न वाटप करीत आहे। यंदा 12 ते 13 क्विंटल साबुदाणा खिचडी आणि तब्बल 15,000 राजगिरा लाडूंचे वाटप करण्यात आले। या सेवाभावी उपक्रमामुळे भाविकांना मोठा दिलासा मिळत आहे। दर्शनासाठी आलेल्या नागरिकांनी या कार्याची प्रशंसा केली असून गर्दीचा ओघ पाहून डोंगरवाल परिवारालाही आनंद झालाय। भाविकांच्या सेवेसाठी आपले योगदान देणाऱ्या डोंगरवाल परिवाराचे समाजातील विविध स्तरातून कौतुक होते। भविष्यातही अशाच प्रकारे सेवा कार्य सुरू राहू अशी अपेक्षा भाविकांनी व्यक्त केली आहे। ठिकाणी उभा आहे ते ठिकाण आहे चांदवड येथील चंद्रेश्वर महादेव गड आणि या चंद्रेश्वर महादेव गडावर आज सर्वत्र महाराष्ट्रामध्ये महाशिवरात्र हा उत्सव साजरा होत आहे। त्या उत्सव साजऱ्यामध्ये सर्वच ठिकाणी खिचडी वाटप होते। मात्र काही ठिकाणी काय पद्धतीने केले जातं या ठिकाणी महाप्रसादाचा, त्याच अनुषंगाने चांदवड येथील महादेव चंद्रेश्वर गडावर डोंगरवाल कंपनीने या ठिकाणी गेल्या सतत 8 ते 9 वर्षापासून खिचडी वाटप चालू केले, राजगिरा लाडू वाटप केलेले। त्या संदर्भात आपल्यासोबत काही त्या डोंगरवाल घरातील कुटुंब आपल्या सोबत आहे। आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहे। काय सांगाल ताई? हर हर महादेव। गेल्या 8 वर्षापासून इथं महाप्रसादाचं वाटप होत आहे आणि हा 9वा वर्ष आहे। भक्तांचा ओढ बघून आम्हालाही खूप आनंद होत आहे आणि हा एक उत्कृष्ट कार्य आहे। म्हणून माझं असं म्हणणं आहे की हे पुढेही चालत राहावं असंही वर्षानुवर्ष। हर हर महादेव। हर हर महादेव। माझं नाव माधुरी अंकुश सुराणा। असं वाटतंय प्रयागराज जाण्यापेक्षा प्रयागराजाचं एक माहोल इथे तयार झालेला आहे आणि तिथे जे नाही जाऊ शकत ते इथे येऊन दर्शन घेऊ शकता। आणि हे सगळं पोपासा जे आहे पारसमलचे डोंगरवाल हे करत आहेत, त्यांच्या सहाय्याने त्यांच्या पूर्ण डोंगरवाल परिवाराच्या तर्फे त्यांना खूप खूप अभिनंदन। अत्यंत खरं सांगितलं त्यांनी, कारण आम्ही काल खिचडी भिजवताना सर्वांमध्ये महाकुंभचं पाणी, गंगाजल सर्व टाकून प्रयागराजचं पाणी आम्ही टाकून ते खिचडी बनवली आहे। तर अत्यंत ते लाभकारी आहे सर्वांना, जे नाही जाऊ शकले त्यांना पण ते लाभकारी आहे। काय सांगाल? आता काय सांगणार, आता इतकं सगळ्यांनी सगळं बोललंय, पण तरी पण मी सपना गौतम कुमार डोंगरवाल, आम्ही डोंगरवाल फॅमिली तर्फे 9 वर्षापासून हे खिचडी वाटप आणि राजगिरा लाडू वाटप करत आहोत आणि फार उत्साहाने करत आहोत। फार आनंद भेटतो ह्याच्यामुळे, आम्हाला आत्मिक सुख फार भेटतं आम्हाला। काय सांगाल? काय सांगाल तुम्ही? मायसेल्फ किरण पारसजी डोंगरवाल। सगळ्यात एक आहे की याच्यात माझा एक मुलगा मिसिंग आहे आणि माझी छोटी जाऊबाई मिसिंग आहे, त्याची आम्हाला खंत आहे। आणि दुसरं 9 वर्षापासून आम्ही हे सगळेजण करतो, सगळे मिळून करतो। हा उत्साह आणखी जास्त असंच प्रेम आमच्यात राहो एवढंच सांगावं। त्याचप्रमाणे या ठिकाणी जे डोंगरवाल कंपनीने या खिचडी वाटप करण्याचा कार्यक्रम ठेवलेला आहे। माझ्या पाठीमागे बघताय संपूर्ण खिचडी वाटप कशा पद्धतीने केले जाते। या ठिकाणी एक वाटीमध्ये राजगिरा लाडू आणि साबुदाण्याची खिचडी ह्या लोकांना, नागरिकांना वाटप करत आहे आणि ती वाटप करताना आपल्या या ठिकाणी या संपूर्ण खिचडीचं येतं सगळे शिजवले जाते। या ठिकाणी माझ्या पाठीमागे संपूर्ण बघताय कसे या ठिकाणी खिचडी वाटप केले, खिचडी शिजवली जाते। आणि या ठिकाणी हे बघा, आता या ठिकाणी स्वतः महिला खिचडी शिजवताना दिसत आहे। डोंगरवाल कंपनी संपूर्ण दिसत आहे समोर या खिचडीचा तुम्ही बघताय कशी खिचडी शिजत आहे। आणि या ठिकाणी आज चंद्रेश्वरी गडावर आज आपण सगळ्या ठिकाणी बघत आहोत। सगळे येणाऱ्या भाविक भक्तांना प्रसादाचा लाभ देत आहे। चांदवडवरून नाशिक न्यूज साठी देविदास जाधव, चांदवड। नाशिक लोकशाही न्यूज साठी प्रतिनिधी देविदास जाधव।